तर चला आज आपण पाहू 21 तारखेच्या निफ्टी फिफ्टीचे ॲनालिसिस। या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्यात आधी आजच्या मार्केटचे ॲनालिसिस बघणार आहोत, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण ऑप्शन चेनचे ॲनालिसिस बघणार आहोत, त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे उद्याचे जे सपोर्ट IMP लेवल्स आहेत, सपोर्ट असो रेजिस्टन्स असो आणि की लेवल्स ते पाहणार आहोत। त्याच्यानंतर टेक्निकल विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस पाहणार आहोत। 5 नंबरला मार्केटचा ट्रेंड बुलिश किंवा बेरिश काय राहू शकतो हे पाहणार आहोत। त्याच्यानंतर उद्याच्याला कोणत्या लेवलवरून मार्केटला आपल्याला ट्रेड बघायला भेटू शकतो, कोणत्या लेवल कशा प्रकारे वर्क करू शकतात हे पाहणार आहोत आणि लास्टला या सर्वांचे परत एकदा रिकॅप करणार आहोत, बरोबर आहे। तर चला आता आपण येऊ डायरेक्ट चार्टवर। सगळ्यात पहिला चार्टचं म्हणजे आजचं 20 तारखेचे निफ्टी फिफ्टीचे ॲनालिसिस पाहू थोडं। जर बघायचं झालं तर निफ्टी फिफ्टीला आपल्याला पहिला सपोर्ट होता 24,252चा हा वाला। त्याच्यानंतर मार्केटला नेक्स्ट सपोर्ट होता 24,126। तर मार्केट काय झालं, ह्याच्या खाली गॅप डाऊन ओपन झालं आणि त्याच्यानंतर मार्केटने जे फर्स्ट 3 मिनिटची कॅन्डल बनवली होती त्याच्यातच सस्टेन झालं। त्याच्यात सस्टेन झाल्यानंतर मार्केटने काय केलं, ही जी फर्स्ट 3 मिनिटच्या कॅन्डलची लोची लिक्विडिटी ती घेतली आणि तिथून लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केटला एक बायर्स ॲक्टिव्ह झाल्याच्यानंतर स्ट्रॉंग लिक्विडिटी वरच्या साईडला गेलं मार्केट आणि त्याने काय केलं, जो फर्स्ट 3 मिनिटच्या हाईची लिक्विडिटी ती घेतली आणि ते घेतल्याच्या नंतर मार्केट साईड होऊन क्लोजिंग भेटली। ते होतं 20 तारखेचे निफ्टी फिफ्टीचे ॲनालिसिस। तर आपण आता थोडं ऑप्शन चेनचा विचार करू। ऑप्शन चेनवर यायचं झालं तर चला ऑप्शन चेनमध्ये काय होते ते पाहू आता। जर ऑप्शन चेनवर आल्यावर ऑप्शन चेनवर आल्यानंतर जर आपल्याला काय बघायला भेटतं, कॉल साईडला चेंज इन OY निगेटिव्ह, चेंज इन प्राईस निगेटिव्ह, म्हणजे इथं प्रॉफिट बुकिंग आलेली डाऊन साईडला। म्हणजे जे कॉल बाय केले होते ते सेल करायचं चाललंय, ऑलरेडी बाय करून गेले होते ते सेल करायचं, म्हणा ह्याचं यांचा व्ह्यू आहे बेरिश। आणि आउट ऑफ द मनीमध्ये जर बघायचं झालं तर चेंज इन OY पॉझिटिव्ह, चेंज इन प्राईस निगेटिव्ह, म्हणजे इथं काय चालली कॉल रायटिंग, म्हणजे यांना पण मार्केट कुठे न्यायचं डाऊन साईडला, म्हणजे कॉल साईडचा व्ह्यू हा बेरिश आहे। आता पुट साईडचा जर विचार केला तर चेंज इन OY पॉझिटिव्ह, चेंज इन प्राईस निगेटिव्ह, म्हणजे इथं काय चालली कॉल रायटिंग चालली, यांना लिहायचं वरच्या साईडला। परंतु जर बघितलं 24,500च्या वर जर बघितलं चेंज इन प्राईस पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, आणि चेंज इन OY निगेटिव्ह आहे, तर याचा अर्थ काय होतो, जे ऑलरेडी पुट बाय केले होते ते शॉर्ट कवरिंग चालली, म्हणजे पुट सेल केले होते ते बाय करायचं चाललं आहे, म्हणजे यांना पण मार्केट डाऊन साईडला जाणार इन द मनीमध्ये। म्हणजे ह्याचा पुट साईडचा व्ह्यू काय मार्केटला थोडासा बेरिश, म्हणजे साईड वेज व्ह्यू आहे, पण कॉल साईडचा व्ह्यू हा टोटल बेरिशच आहे। म्हणजे मार्केट उद्या काय राहू शकतं, उद्याच्याला मार्केट बेरिशच राहू शकतं, फक्त साईड वेज राहू शकतं, बरोबर आहे। तर चला आता आपण चार्टवर येऊ। चार्टवर आल्यानंतर आपण आता 21 तारखेच्या थोडेसे IMP लेवल्स पाहू। पहिला व्ह्यू आपला सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉईंट, जर मार्केट तोपर्यंत आपल्या जे लेवल दिलेत त्याच्यावर येत नाही, मध्येच साईड म्हणजे ट्रेड करते तर हा साईड वेज राहण्याचा चान्सेस असतो, त्याच्यामुळे तिथं ट्रेडमध्ये पडायचं नाही। तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा सपोर्ट पाहू। जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल इथं डायरेक्ट सपोर्टवर येत असेल 24,185, 24,185ला जर रिजेक्शन भेटलं तर इथून मार्केटला अपसाईड जाण्याचे चान्सेस आहेत। परंतु जर हे लेवल ब्रेक झाली 24,185 तर मार्केटला नेक्स्ट टार्गेट राहणार 24,126, ही पण जर ब्रेक झाली मार्केटला तर नेक्स्ट टार्गेट राहणार आहे आपलं 24,045। आणि जर मार्केट 24,045 ही पण लेवल ब्रेक करत असेल, तसं होणार नाही सहजासहजी, पण जर मार्केट इथं मार्केट साईडवेज होण्याचे चान्सेस आहेत, पण 24,045 जर ब्रेक झाली तर मार्केट ट्राय करू शकतं 23,919 टेस्ट करण्याचं, हे सपोर्टला निफ्टी फिफ्टीचे। आणि जर रेजिस्टन्स बघायचे झाले, जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे, रेजिस्टन्सला आलं 24,320 आणि इथून जर रिजेक्शन भेटत असेल डाऊन साईडला तर मार्केट डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस राहतात। परंतु जर मार्केट 24,320 ही जी लेवल दिसती ह्याला जर ब्रेक केलं मार्केटने 24,320ला जर मार्केटने ब्रेक केलं तर मार्केटला अपसाईडचं पहिलं टार्गेट राहणार आहे 24,470 आणि ह्याला पण जर ब्रेक केलं तर मार्केटला नेक्स्ट टार्गेट राहणार आहे 24,550, बरोबर आहे। हे झालं फ्लॅट ओपनिंगचा विषय। आता आपण गॅप अपचा विषय बघू थोडा। जर मार्केट गॅप अप ओपन झालं म्हणजे 24,320च्या आसपास इथं
आणि जर मार्केटमधून रिजेक्शन आलं तर मार्केटला इथं एक सपोर्ट बनला असेल, मार्केट इथे येऊन रिजेक्शन घेऊन वर साईडला जाऊ शकतं. आणि जर हे ब्रेक झालं तरच मार्केट डाऊन लावू शकतं, बरोबर आहे. आणि जर मार्केट गॅप अप ओपन होऊन ह्याच्यावरच सस्टेन करत आहे 24,320चा, तर आपण अप साईडचा विचार करू शकतो. अप साईडला म्हणजे मार्केटला मग नेक्स्ट टार्गेट काय राहणार आहे, 24,470 ते 24,550 याच्यावर सस्टेन केलं तर पहिलं टार्गेट 24,470, नेक्स्ट 24,550, बरोबर आहे. आता गॅप डाऊन जर बघायचं झालं मार्केटला, जर मार्केट 24,185च्या आसपास गॅप डाऊन ओपन होत असेल पहिला सपोर्टला 24,185च्या म्हणजे ह्याच्या आसपास वर हो किंवा खाली हो, वर सस्टेन करत असेल तर अप साईडचा विचार करून, जर खाली सस्टेन करत असेल तर डाऊन साईडचा विचार करू. पण जर मार्केट वर सस्टेन करत असेल 24,185च्या ह्याच्यावर जर सस्टेन करत असेल तर इथं एक रेजिस्टन्स बनलेला असेल मार्केट, तिथून मार्केट ट्राय करू शकतं रिजेक्शन घेऊन डाऊन साईडला येण्याचं. जर याला ब्रेक केलं तिथून मार्केट अप साईडला जाऊ शकतं, बरोबर आहे. हा विषय झाला 24,185. जर मार्केट 24,126ला गॅप डाऊन ओपन झालं इथं 24,126ला आणि ह्याच्यावर सस्टेन करत असेल तर आपलं टार्गेट 24,185 आणि याला पण ब्रेक केलं तर इथे एक रेजिस्टन्स बनवलेला असेल, त्याला टच करू शकतं. परंतु जर मार्केट 24,126च्या खाली सस्टेन करत असेल तर इथून मार्केट सरळ 24,045 आपल्याला बघायला भेटू शकतं. तर ह्या आहेत निफ्टी 50च्या IMP सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आपण तर काय सेबी रजिस्टर ॲनालायझर नाही आहेत, ॲनालाइज करणारा नाही आहे, त्याच्यामुळे तुमचे जे पण फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही तुमचा ट्रेड या लेवल्सवर एक्झिक्यूट करू शकता. तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.